आयुष्य हे कधी सरळ रेषेत चालत नाही. कधी आनंद, कधी वेदना, कधी यश, कधी अपयश. प्रत्येकाच्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा मन खूप थकतं, विचारांचा ताण वाढतो, भविष्याची भीती वाटते. पण अशा वेळी बाबा जुमदेवजींची शिकवण आपल्याला आठवायला हवी. बाबा सांगतात, चिंता करू नका. बाबांना आपले दुःख सांगा आणि श्रद्धा ठेवा. तुमचे दुःख नक्की दूर होईल. चिंता म्हणजे काय? जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून आपण स्वतःला त्रास देत असतो. पण बाबा शिकवतात, जे आपल्या हातात आहे ते म्हणजे प्रयत्न, श्रद्धा आणि संयम. जेव्हा मन अस्वस्थ होतं, तेव्हा बाहेर उपाय शोधू नका. आत शांतता शोधा. दररोज काही क्षण स्वतःसाठी ठेवा. डोळे मिटा. मनात हळूच म्हणा, बाबा जुमदेवजी. हळूहळू मन शांत होईल. श्वास स्थिर होईल. विचार स्पष्ट होतील. बाबा कधीही भीती शिकवत नाहीत. ते धैर्य शिकवतात. ते संयम शिकवतात. ते सकारात्मकता शिकवतात. संकट येतात म्हणजे आपण चुकीचे आहोत असं नाही. संकट येतात कारण जीवन आपल्याला मजबूत बनवत असतं. बाबा सांगतात, वादळात घाबरू नका. वादळात उभं राहायला शिका. कारण वादळ कायमचं नसतं. श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे अडचणीतही सकारात्मक राहण्याची ताकद. जेव्हा तुम्ही मनापासून त्यांच्या नावाचा जप करता, तेव्हा तुम्हाला जाणवतं, तुम्ही एकटे नाही. तुमच्या मागे एक अदृश्य शक्ती उभी आहे, जी तुम्हाला पडू देत नाही आणि पडलात तरी पुन्हा उभं राहायला शिकवते. चमत्कार म्हणजे परिस्थिती एका क्षणात बदलणं नाही. चमत्कार म्हणजे परिस्थितीन बदलता तुमच्यात ताकद निर्माण होणं. आणि ही ताकद श्रद्धेतून येते. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. चिंता कमी, विश्वास जास्त, तक्रार कमी, कृतज्ञता जास्त. दररोज स्वतःला सांगा, मी घाबरणार नाही. मी खचणार नाही. मी श्रद्धा सोडणार नाही. कारण जिथे श्रद्धा असते, तिथेच कृपेचा प्रकाश असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. नमस्कार सर्वांना.